वाटेत देवाचे सामान घेऊन निघालो आणि पोचलो गावात. गाव शांत वाटते, पण थोड्या वेळात बघा काय होते. तर आज गावात उमरोलीला निघणार आहे साई पदयात्रा. तर काय बोला, ओम साईराम. थोड्या वेळात आरती सुरू झाली आणि त्यानंतर डोगेश भाऊ पण आला आरतीला. लाड लाड करून मला नेला शिर्डीला साईनी बघा आमच्या जोडीला आहे प्रत्येक ना बाजूला हर्ष. आणि हे बघा, हे लोक फोटो मध्ये बिझी आहे आणि एवढ्यात अर्धी पालखी निघून गेली. तेवढ्यात आपला स्वीकार पण आला पालखीला. शिर्डीला लाड लाड करून मला नेला शिर्डीला साईनी किंग मेकर. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. मग काय, पालखी निघाली पुढे आणि समोर हे ड्रम. आज पालखीचा डे 1 आहे, पण सध्या मी पालखीला नाही असू शकत कारण की 20 तारखेला आमचे पेपर वगैरे आहे. पण जर तुम्हाला पूर्ण पालखीची व्हिडिओ बघायची असेल तर आमच्या हार्दिक ब्लॉगरला तुम्ही नक्कीच 7 दिवस मे बी 14 व्लॉग्स येऊ शकतात आपल्या चॅनलवर. तर सबस्क्राईब करा हार्दिक पाटील यूट्यूब चॅनलला फॉर मोर अपडेट्स. आणि शॉर्ट्स तर नक्कीच येणार आहेत. शॉर्ट्स रोज 7 दिवस येणार आहेत. हार्दिक झाला फॉर रिझन. आणि आमचे 20 तारखे पेपर आहेत, पण मी पूर्ण यूट्यूबवर पण टाकेल. पण सध्या यूट्यूबवर जो ब्लॉग आहे तो लेट येणार आहे, तर तुम्ही समजून घ्या. आणि हा व्हिडिओ पूर्ण इंस्टाग्रामसाठी होता. तर आपण पालखी कंटिन्यू करूया. ओम साईराम. तर कोलगावच्या बाप्पाकडे पाया पडून पालखी कंटिन्यू केली. वाटेत भेटली जीवन विकास शाळा. जीवनाचा विकास करणारी शाळा. आम्हाला चालून अर्धा पाऊण तास झाला असेल, मला नाही माहीत. हे बघा आमचा कॉलेज रोड, म्हणजे पैसे वाचवण्याचे नवीन ट्रिक आमच्याकडे आहे. हे बघा माझा नावाचा ब्रँड म्हणजे बॅनर. भाई म्हणजे परत फेमस झालेलो आहे इकडे. थोड्या वेळात पालखी पोहोचली पालघरच्या छत्रपती शिवाजी चौकला. तो भाई लोक गरमी पण खूप जास्त लागत होती, पण ओके बोला ओम साईराम. टाटा मोटर्सला टाटा करून पोचलो वाघोबा घाटला. पुढे मागे डाकू. वाटेत भेटला माकड. कंटिन्यू केला ब्लॉग. उन्हाने गरमी जास्त दाखवल्यावर माझा तोंड पण न दाखवण्यासारखा झाला. आता मी पण डाकू झालो. तर थोडा चालून आमची पालखी पोचली मासवणला, कारण की आम्ही शेवटी येणार आहे. आम्ही आलेलो आहे सूर्य नदीच्या ब्रिजवर. तर आम्ही यो ब्रिज न यूज करता यो ब्रिज यूज करणार आहे, कारण की बघू शकतात ऊन पण आहे आणि थोडासा फायदेशीर पण होईल. आमच्या जोडीला आहे हार्दिक ब्लॉगर. फायनली आम्ही पोचलो मासवणला आणि तिकडे थोडा वेळ बसलो. तर काय, राहिलो जेवणाच्या रांगेत आणि जेवण घेऊन म्हणालो ओम साईराम आणि मग जेवलो. आणि आला कंटाळा आणि बसलो तिकडेच. मग हा ब्लॉग एंड आहे? अरे नाही, आम्ही आलो कसे ते बघा. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चुप.